हालेलुया. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. नाश्ता करून आले लोक जोरात म्हणतील हालेलुया. जे नाश्ता करून येत नाहीत त्यांनी त्याच्यापेक्षा जोरात म्हणायचं हालेलुया. हालेलुया. हां, मी नेहमी सगळ्यांना सांगतो सकाळी वर्शिपला येताना व्यवस्थित नाश्ता करून यायचं. I always tell everybody when you come for the worship, have a good breakfast. हालेलुया. म्हणजे आपल्याला थोडीशी एनर्जी मिळते वर्शिप करण्यासाठी. So that we have enough energy to worship God. हालेलुया. हां, आम्हाला ते शिक्षण मिळालेलं आहे. We have received that teaching. पास्टर आम्हाला नेहमी म्हणायचे व ज्या दिवशी मीटिंग असेल त्या दिवशी उपवास करायचा नाही, खायचं व्यवस्थित. And pastor used to say when you have a meeting, you do not have to fast, you have to eat well. मीटिंगच्या अगोदर काय फास्टिंग करायचे ते तुम्ही करू शकता. You can do fasting before the meeting. 2 दिवस 3 दिवस 8 दिवस 15 दिवस 2 days, 3 days, 8 days or 15 days. पण मीटिंग ज्या दिवशी असेल, But the day on the meeting, बोलायचं ज्या दिवशी असेल, when you have to speak on that day, वर्शिप साठी ज्या उभं राहायचं असेल, if you have to stand for the worship, मस्त आहार घेऊन या. you have to eat well. पौष्टिक आहार घेऊन या. A nutritious meal. जड अन्न पोटभर खाऊन येऊ नका. You do not eat a heavy food. हलकं अन्न पौष्टिक खाऊन या. Light and nourished food. म्हणजे शरीराला हालचाल करायला अवघड जात नाही. So that your body can move easily. नाही तर आम्ही येतो आपलं खाद्य खाऊन आणि मग जांभया देत बसतो. Else we come with a heavy meal and then we doze off. तसं काही करू नका. Do not do these things. हालेलुया. हालेलुया. जरा जोरात म्हणायत हालेलुया. Hallelujah. जरा टाळ्या वाजवूयात, आपल्या देवाला धन्यवाद देऊयात. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the holy and glorious name of Jesus Christ, who is the Son of Almighty God. देव किती अद्भुत देव आहे. Our God is a marvelous God. याचा अनुभव देव प्रतिदिवशी आपल्या लोकांना देत असतो. He gives you that experience every day. तो म्हणतो की पहा, मी तुम्हाला अनाथ आणि पोरका असं सोडलेलं नाही. He says, I do not leave you orphan. मी युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस तुमच्यावर आहे. I am with you every day till the end of the age. म्हणून आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचा देव आमच्या बरोबर आहे. And our God is with us till our last breath. आणि ज्यावेळेस हा देहाचा श्वास बंद होईल, And when the breath will stop, तर त्याच्यामध्ये आपल्याला देवानं दिलेला आत्मा देवाकडे परत and जाईल. the spirit that God has given will go to God back. आणि तिथंच आम्ही पाहतो निरंतर आम्हाला देवाची आराधना, देवाची स्तुती करायची आहे. And we see we have to praise our God forever there. मग प्रियानो, आम्हाला देवाच्या स्तुती आराधनेमध्ये स्वतःला विसरून जायचं आहे. And we have to delight ourselves in the worship of God. देव आमच्या बरोबर आहे. God is with us. देवानं आम्हाला वेगळं केलेलं आहे. He has separated us त्याच्या उपासनेसाठी, for His worship, त्याच्या महिम्यासाठी, to glorify Him, त्याला मागण्यासाठी नाही. not just to ask to Him. कारण आमचा देव मागण्याच्या अगोदर आम्हाला सर्व काही पुरवतो. Because our God provides everything even before we ask. येशूला आम्ही मागितलं होतं का देवाला? Did we ask Jesus for God to God? कोणी मागितलं होतं का? नाही. Did we ask? पण देवाला माहिती आहे की यांना आता माझ्या प्रिय पुत्राची गरज आहे. But God knew that these people need my कारण beloved son. अवज्ञा केली, Because we disobeyed, पापामध्ये पडले, we fell into sin. पापाचं वेतन मरण त्याच्यामध्ये पसरलं. Wages of sin, death was inside of पण us. त्यांच्या मरणानं मला संतुष्ट होत, मी संतुष्ट नाही. But I do not delight by that death. त्यांच्या जिवंत राहण्यामध्ये मला आनंद आहे. I delight when they are alive. आणि माझ्या लोकांना मी जिवंत ठेवणार आहे. I'm going to keep my people आणि मग alive. त्यानं आमची आठवण केली So He remembered आणि us. त्यानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र सुसमयी पाठवला. And at the right time He sent His beloved son for us. आणि त्यानं स्वतःचं निष्कलंक रक्त सांडून त्या पापातून, शापातून, बंधनातून आम्हाला सोडवलं. And He shed His unblemished blood and delivered us from the death and the curse. सापकाचे 39 फटके सहन करून त्याने आम्हाला सर्व व्याधीतून मुक्त केलं. He had delivered us from by bearing the 39 stripes. आम्ही मोकळे आहोत, We are free. आम्ही स्वतंत्र आहोत, We are delivered. आम्ही आनंदी आहोत, We are happy. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगत We आहोत, are living a peaceful आम्ही life. विजयामधून विजयामध्ये जात आहोत, We are going from victory to आम्ही victory. सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये जात We are आहोत, going from strength to आम्ही strength. गौरवामधून गौरवामध्ये जात We आहोत. are going from glory to glory. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावानं बहिणीनो, या अशा पद्धतीची वाटचाल ही फक्त विश्वासणाऱ्या लोकांनाच अनुभवायला मिळते. And this type of walk only believers can experience. कारण बाकी जगातल्या सर्व गोष्टी संपत जात असतात. Because the things of the world end. आज जो आनंद मिळत आहे तो उद्या असेलच असं नाही. The joy that you receive today, they
that may not be आज tomorrow. आज ज्या उद्देशाने आम्ही उड्या मारतो, जे जे काय करत असतो, उद्या तो असेलच असं नाही. The reason why we are happy and we are joyful today, we may not be tomorrow. आज भारत जिंकला की आम्ही उड्या मारू, Today India won, so we are happy. अजून एक महिन्याने भारत हारला की आम्ही गप्प बसू. And after a month, if India loses, we are sad. पण आमच्या जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये तसं नाही. But in the life of believers, that is not the case. काल मी विजयापेक्षा अधिक होतो, Yesterday I was more than आज मी conqueror. विजयापेक्षा अधिक असणार आहे, Today I'll be more than आणि conqueror. माझं आयुष्य असेपर्यंत मी विजयापेक्षा अधिक असणार Till I आहे. live, my life is going to be more than a conqueror. म्हणजे काय, So that आम्ही जय उत्सवामध्ये वाटचाल करणारे लोक आहोत. we are people who walk in victory. आणि हा जो विजय आहे, And this victory, हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच वधस्तंभावर अर्पण करून तुम्हाला आणि मला तो दिलेला आहे. Jesus Christ sacrificed himself and has given this to you. आणि हरण्याचं भय आम्हाला नाही, We do not fear losing. आम्हाला जिंकण्याचा आनंद आहे. We have the joy of victory. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. मग Hallelujah. भयच सगळ्यात निघून गेले म्हटल्यानंतर आम्हाला काय, कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे. So if the fear has disappeared, what should we worry about? तरी लोक मात्र भयामध्ये असतात, Even then, people are living in fear. घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतात. They are living in fear. मग त्यांना आम्हाला सांगायचे आहे की प्रियानो, देव आम्हाला आमच्या बरोबर आहे. So I want to tell that God is with us. देवाची आशा देवानं आम्हाला दिलेली आहे. God has given us His hope. ती आशा आम्हाला नवी शक्ती, नवं बळ पुरवणारी आहे. That hope renews our strength ती and might. आशा आम्हाला लेचपेचं जीवन जगायला शिकवत नाही. That hope does not lead us to live a feeble life. आम्ही सामर्थ्यानं जीवन जगणारे लोक We are आहोत. the people who live mightily. आम्ही उच्च स्थानावर विराजमान केलेले We are लोक आहोत. seated in the high places. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, The scripture says, तरुण थकतात, भागतात, the young shall grow weary and tired, भरजवानीतले ठेचा खातात, and they stumble across. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. But one who trusts in the Lord shall mount up with wings like eagles. ते गरुडाप्रमाणे पंखानं उंच उडतील, They shall mount up with wings like ते eagles. धावतील तरी दमणार नाही, They'll walk but not tired. ते चालतील तरी थकणार नाही. They'll walk but not faint. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. चला माझ्यावर आपण आता चालूयात. Come, let's walk with me. असं म्हटलं की बऱ्याच लोकांना घाम फुटतो. If I say that, people become worried. आमेन. चालणं पाहिजे प्रिया. You need walking. म्हणून तर बायबल मला सांगतं की जो चालतो तो थकणार नाही, So that's why the Bible says, who walk will not तो faint. धावतो तो दमणार नाही. Who runs will not be tired. दमणं थकणं देवाच्या लोकांमध्ये नाही. And weariness and tiredness should not be in the people of God. भीती देवाच्या लोकांमध्ये नाही. Fear is not in the people of God. सर्व भयातून आम्ही मुक्त झालेलो आहोत. We are freed from all the fear. हालेलुया. Hallelujah. जगामध्ये मात्र भय आहे, There is fear in the world, आणि ते भय काही केल्यास संपत नाही. and there is no end to that fear. म्हणून एका कवीने म्हटलंय, भय इथले संपत नाही. So a poet has said, the fear does not end. पण ज्या दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला, The day we accepted Jesus as our personal Savior, आमच्यातलं भय निघून गेलं. our fear was disappeared. रोगाचं भय निघून The गेलं, fear of diseases, मरणाचं भय निघून fear गेलं, of death, उद्या काय होईल त्याचं भय निघून गेलं, anxiousness, मुलांविषयीची चिंता त्याचं भय निघून गेलं, fear that what would happen with the children, नोकरीविषयीची खात्री त्याचं भय निघून गेलं. job assurance, fear of that. जे काय हातात घेऊ त्या प्रत्येक कामामध्ये देव आम्हाला यशप्राप्ती देणार आहे, त्यामुळे ते सुद्धा भय निघून And गेलं. God will give us victory for whatever we do, so that fear is मग gone. जिथं भय नाही So if there is no fear, तिथं काय आहे? what is there? आनंद आहे. There is joy. हालेलुया. Hallelujah. भय असले की काळोख आहे, If there is fears, there is darkness, वातावरण निराशाजनक आहे. and there is a sorrowful तिथं गेल्या environment. गेल्या आम्हाला जाणवते की कुठल्या तरी प्रकारचं वातावरण, एका भयाचं वातावरण या ठिकाणी If आहे. we go there, we know that there is a fearful environment around. पण भय नसलं की तिथलं वातावरण वेगळं असतं. But if there is no fear, the environment is एक different. चैतन्य असतं, There is a great pleasure, एक आवेश असतो, there is zeal, एक प्रकारचा आनंद असतो. there is a different joy, काहीतरी मला करायचंय त्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते त्याच्यामध्ये. there is energy that I have to do something. हे कुठून आलं Where प्रियानो? did this come from? एक आणि एकच नाव आहे, There is only one name, प्रभू येशू ख्रिस्त. Lord Jesus Christ. त्या ख्रिस्तामध्ये आम्हाला आशा आहे, If we have hope in that त्या name, ख्रिस्तामध्ये आम्हाला आनंद आहे, in Jesus we have hope, त्या ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन आहे. in Christ we have life. म्हणून आम्ही गीत गातो, माय लाईफ इज इन यू, माय स्ट्रेंथ इज इन यू, माय होप इज इन यू. हालेलुया.
And that is why we sing the song, My life is in you, my hope is in you. माझी ताकद प्रभूमध्ये आहे. My strength is in the Lord. प्रभू कधी थकतो का? Does God is tired? माझा आनंद प्रभूमध्ये आहे. My joy is in the Lord. माझं जीवन प्रभूमध्ये My आहे. life is in the Lord. जीवन म्हणजे जिथं अंत नाही असं निरंतरचं जिवंतपण. हालेलुया. Life means eternal life where there is no आणि end. प्रभूमध्ये ते आम्हाला मिळालेलं And we आहे. have received that in म्हणून Lord. मागच्या वेळेस आम्ही काही एक देवाच्या आशेविषयी आम्ही पाहत होतो We learned about the hope of Lord the आणि last आम्ही time. पाहतो त्याच्या अगोदर आपला पवित्र आत्म्याविषयीचा अभ्यास चालू आहे. And we are studying about Holy Spirit. तो पण आहे करायचा आहे. We also have to मग complete त्याच that. आत्म्याला धरून आपण बोलतो आशेचा विषय आपण घेऊयात. रोमकराचं पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याचं 13व वचन. आता आशेचा देव, आता कुठला देव? आशेचा देव आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात, तुम्हास विश्वास धरण्यात सर्वथैव सर्वथैव हर्षभरित व शांतीपूर्ण करो, हर्षभरित व शांतीपूर्ण करो, असे की असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. विपुल आशा प्राप्त व्हावी. It says in Romans 15 and 13, Now may the God of hope fill you with all joy and peace in believing that you may abound in hope by the power of the Holy Spirit. या ठिकाणं वचनाची सुरुवातच आहे पहा. It's the beginning of the verse. आता आशेचा देव Now the God of hope. म्हणजे आमचा देव ईर्ष्यावान देव आहे. Our God is a jealous आमचा God. देव प्रीतीचा देव Our God आहे. is a God of love. आमचा देव आम्ही पाहतो न्याय आणि विश्वसनीय न्यायाधीश तो आहे. And He is a good judge. आणि त्याप्रमाणे आमचा देव हा आशेचा देव आहे. And our God is also a God of hope. आणि देव जर माझा आशेचा आहे And if my God is a God of hope, तर मला काय भिण्याचं कारण नाही. I have no need to worry. कारण देवापासून जी आशा आहे Because the hope that I receive ती from मला God, निराश करणार नाही. that does not make me sorrowful. देवाने एकदा कबूल केलं मी तुम्हाला आशीर्वादित करणार. When God said He'll bless you, आणि ती आशा जर त्यांनी मला दिलेली आहे and He has given the hope, तर माझा विश्वास आहे की देव त्याची अभियोजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार I आहे. believe God is going to fulfill His promises. सार्वकालिक जीवनाची धन्य आशा त्यानं आम्हाला दिलेली He आहे. has given us a blessing of eternal life. देवानं ती आम्हाला दिलेली आहे. God has given us that. आपला प्रिय पुत्र देऊन त्याचं प्रमाण त्याने दाखवलेलं आहे. He has given a proof by giving His beloved Son. त्यामुळे ती आशा आम्हाला निराश करणार So नाही. that hope will not make us जर sad. मी येशूमध्ये आहे If I am in तर मला Christ, सार्वकालिक जीवन आहे. we have eternal life. जर मी त्याच्या मार्गामध्ये चालत आहे If I walk in His तर ती ways, धन्य आशा माझ्यामध्ये ती आशा पूर्ती होणार the आहे. blessed hope is going to be fulfilled in my life. म्हणून मी पाहतो तो आशा पूर्ती करणारा देव He आहे. is a God who fulfills the hope. म्हणून त्याला आशेचा देव असं म्हटलेलं And आहे. that is why He is called God of तुम्हाला hope. सार्वकालिक जीवनाची धन्य आशा त्यानं दिलेली He has आहे. given the hope of the eternal life. मी माझी शांती तुम्हाला देतो ती आशा देवानं तुम्हाला दिलेली आहे. God has given you hope that I give you my पहा, peace. युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर ती आशा देवानं तुम्हाला मला दिलेली He आहे. will be with you till the end of age. He has given you that hope. पहा, मी तुला माझ्या हातामध्ये आणि झेललेला आहे तो ती आशा देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. God has given you hope that He has you in His hands. माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही ती आशा देवानं आम्हाला दिलेली He आहे. has given you the hope that nobody will snatch you out of His hand. मी तुमचा नाश नाही तर मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे ती धन्य आशा त्यानं आम्हाला दिलेली You आहे. will not perish but have eternal life. That is the hope He has given you. म्हणून तो देव आशेचा देव आहे. That is why He is the God of म्हणून hope. या ठिकाणी आता आशेचा देव तुम्हास So it says, May the God of hope विश्वास धरण्यास सर्व थैव हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करो. fill you with all joy and peace in believing. हा सर्व थैव त्याचा काय शब्द आहे इंग्लिशमध्ये काय वाच बरं तो शब्द? May the God of hope fill you with all joy and peace in believing that you may abound in hope by the power of Holy Spirit. हां, त्याचं काय होतं मराठीमध्ये? त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन कसं होईल? त्याच आता वर्षी आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने तुम्हाला संपूर्णरित्या संपूर्ण आनंदाने व संपूर्ण शांतीने. म्हणजे सर्व थैव मला ते सर्व थैवचा तिथं काय शब्द आहे ते संपूर्ण आनंदाने With entire joy आणि विश्वासानं and in believing, आणि ते पूर्ण करो. बरोबर असंच आहे. मग या ठिकाण देवाचं वचन आम्हाला सांगत आहे the word of God says, आशेचा तो देव आहे. He is the God of hope. तो तुम्हाला विश्वास धरण्यास सर्व थैव हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करो. Fill you with all the joy and peace in believing. मग आम्ही विश्वास धरण्यामध्ये निराश अवस्थेमध्ये असता कामा नये. So we should not be in a sorrowful state. आम्ही कसा तरी विश्वास ठेवलाय याचा असं ते नाही प्रियानो. Maybe not hold on to hope anyhow. म्हणून तो म्हणतो की
विश्वास धरण्यास सर्व आम्ही पाहतो पूर्णपणे हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करो. It says, fill you with all joy and peace in believing. कारण ही आशा आम्हाला निराश न करणारी आहे. Because that hope does not disappoint. ही आशेची पूर्ती होणाऱ्याची 100% खात्री There आहे. is a 100% guarantee hope will be ही fulfilled. देवाची गॅरंटी This आहे. is the guarantee from God. हल्ली एक जण म्हणत होता माझी गॅरंटी, Somebody says it's my guarantee. मेरी गॅरंटी. My guarantee. स्वतःची स्वतःला गॅरंटी नाही, तू काय दुसऱ्याला गॅरंटी देणार? मनुष्याला काय गॅरंटी देणार आहे सांगा बरं? How can a man himself give a त्याचा guarantee? श्वास तर त्याच्या नाकपुड्यामध्ये आहे. His breath in his nostrils. त्याला काय जमेस धरायचं असं कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो आलोय. मग कोण कुणाला गॅरंटी देणार आहे? एकच देव देऊ शकतो, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. Only Lord Jesus Christ can give you a guarantee. आणि त्याचा गॅरंटी तो इंग्लिशचा जो वर्ड आहे त्याच्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आणि मराठीमध्ये अतिशय समर्पक शब्द आहे. And there is an appropriate translation in Marathi for the word guarantee. मी तुला खचित आणि खचित सांगतो I tell you assuredly की आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. that you will be म्हणजे in paradise. मी तुला गॅरंटी देऊन सांगतो I tell you assuredly with की guarantee आज तू माझ्या बरोबर सुखलोकात that असशील. today you will be with me in paradise. खचित आणि खचित सांगतो. Assuredly I say that to you. हा खचित मराठीचा शब्द जो आहे And that word in Marathi, तो गॅरंटी म्हणून तो आम्ही इंग्लिश मध्ये तो म्हणू शकतो. we use it as guarantee in पण त्या English. गॅरंटी पेक्षा मराठी मधला खचित शब्द फार समर्पक आहे. But the word in Marathi is more appropriate. तिथं तो शब्द वाचतानाच आम्हाला ती पूर्ण खात्री होती की होय देव म्हणतो खचित When we read that, we know that assuredly God मी says, तुला जीवन दिलेलं आहे, I have given you life. मी तुला शांती दिलेली I आहे, have given you peace. मी तुला आनंद दिलेला आहे, I have given you मी joy. तुला आरोग्य दिलेलं I have आहे. given you healing. हालेलुया. Hallelujah. देव म्हणतो खचित आणि खचित मी केलेलं आहे, मी ते करणार आहे, केलेलं आहे. And God says, assuredly I have done that and I will do that. आणि मग या ठिकाण तो विश्वास आम्ही धरावा, निराशेमध्ये धरू नये. And he says hope, but not in sadness. आम्ही हर्षभरीत असावं, We be with joy आम्ही शांतीपूर्ण असावं. and we be peaceful. ज्या दिवशी तुमचा आणि माझा तो अनुभव होता की आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप केला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या हृदयामध्ये आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं, विश्वासाचा उत्पादक देवानं आमच्यामध्ये तो विश्वास निर्माण केला, पण त्यानं आम्हाला ते त्याच्याकडे आकर्षित केलं आणि ज्यावेळेस आम्ही ते कबूल केलं, शांतीपूर्ण असं एक अनुभव देवानं आम्हाला दिलेला आहे. And the day we repented and accepted Jesus as our personal Savior, He put that hope in us and we मग experienced that ख्रिस्ताला peace. आम्ही स्वीकारलं, आनंदानं स्वीकारलं. We received Christ with joy. त्यावेळेस माझा चेहरा हर्षभरीत होता. I was cheerful that day. ख्रिस्ताला मी स्वीकारलो, एक समाधानानं, एक शांतीपूर्ण असा तो स्वीकार मी केलेला I आहे. accepted Him, I was satisfied and I पण was in पवित्र peace. शास्त्र आम्हाला So सांगतं the scripture says, तुम्ही प्रभूला जसं स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला. the way you accepted Him, walk in कसं Him. स्वीकारलं? How did you accept Him? हर्षभरीत असताना स्वीकारलं, त्या अवस्थेत स्वीकारलं, You were joyful, शांतीपूर्ण अशा अवस्थेमध्ये ते you स्वीकारलं, accepted in peace, तसं तुम्ही चाला. and similarly walk in that way. त्याच्यामध्ये Be मुळावलेलं, rooted in Him, रचले गेलेलं, be grounded in Him, विश्वासात बळावत जाणार strengthened in आणि faith, फार हिशोबकार स्मरण करणार तुमचं जीवन असू द्या. and thanksgiving. मग हे जे जे सांगितलंय करायला, And whatever has been told, ती प्रत्येक गोष्ट हर्षभरीत असणं आणि शांतीपूर्ण असणं गरजेचं आहे. all these things should be joyful and in peace. त्याच्यामध्ये आम्ही मुळावलेलं कसं असावं? How can we be rooted in it, हर्षभरीत आणि शांतीपूर्ण. in joy and in peace? त्याच्यामध्ये रचलं गेलेलं कसं असणार आहे? How should we be built up हर्षभरीत आणि शांतीपूर्ण. with joy and peace? तुम्हाला आणि शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार आहे. And how do we strengthen in faith? मग विश्वास कसा असणार आहे? How should that faith be? हर्षभरीत आणि शांतीपूर्ण. Should be joyful and peaceful. हालेलुया. आणि फार हिशोबकार स्मरण करणारे. Giving thanks. मग ते हिशोबकार स्मरण कसं असणार How आहे? should be the thanks? हर्षभरीत आणि शांतीपूर्ण. It should be joyful and in peace. हालेलुया. Hallelujah. उपकार स्मरणामध्ये दुःख आहे का प्रियांत? तिथं Is there sadness? निराशा आहे का? नाही, तिथं हर्ष आहे, तिथं शांतीपूर्ण अवस्था आहे आणि तीच आमचा देव आमच्यासाठी अपेक्षितो. हालेलुया. There is joy and peace in giving thanks. जे तुम्ही पेरलं ते तुमच्यासाठी उगवतं. What you sow, that will reap for you. तुम्ही ख्रिस्तामध्ये त्या विश्वासानं हर्षभरीत
आणि शांतीपूर्ण अवस्थेमध्ये तुम्ही रोपलेले आहात, म्हणजे प्रभूला स्वीकारलेला आहे, you have accepted Christ with joy and peace, तर तुमची रचना म्हणजे तुमचं वाढणं ते सुद्धा तसंच असणार and आहे. your growing will also be the same. जे उत्साहामध्ये वाटचाल करणारे You'll लोक, walk in victory. म्हणून आम्ही कधी दुःखी असत नाही, So we are not never sad. आम्ही कधी खिन्न असत We are नाही. never grieved. म्हणून तो म्हणतो सर्व थैव काय करतो, हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करो. So fill you with all joy and peace. कशासाठी ते करणार आहे? Why should he do that? त्याच्या अगोदर आपण पाहू की दे आणि विश्वास धरण्यास सर्व थैव हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करो. Fill you with all joy and peace in believing. आता प्रिय हे होत असताना While this is happening, विश्वासाचा जो आमचा जनक आहे, विश्वास धरण्याचा तो कोण आहे? अब्राहम आहे. and who is the father of faith? Abraham. त्यानं देवावर विश्वास ठेवला. He had faith in God, तो विश्वास आम्ही पाहतो हर्षभरीत शांतीपूर्ण आहे. and that faith is a joy and peace. आशेचा कुठलाही संभव नसताना While there was no hope, त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला he believed in him, आणि त्याप्रमाणे तो चालला. and he walked in त्याने that. कुठल्या प्रकारची निराशा व्यक्त केली नाही, He did not express any कुठल्या sadness. प्रकारची कुरकुर त्याने व्यक्त केली नाही. He did not complain. देवाची आज्ञा पाळत आहे याचा एक आनंद त्याच्यामध्ये आहे, एक समाधान त्याच्यामध्ये आहे, He had a joy and satisfaction that he's obeying God. एक शांती त्याच्यामध्ये आहे, He had peace in him, जी पित्यापासून त्याला मिळालेली आहे. which was received by त्यामुळे God. आपल्या प्रिय पुत्राचा अर्पण करण्यासाठी So to तो कुठल्या प्रकारचा आम्ही पाहतो चलबिचल किंवा स्थिर असा नाही. So he did not have a second thought when sacrificing his own son. म्हणून बायबल आम्हाला या ठिकाणी So सांगतं Bible says, सर्व थैव हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करो, fill you with all joy and peace, असे की so that तुम्हास पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. you may abound in hope by the power of the Holy Spirit. विपुल आशा प्राप्त होण्यासाठी, To receive the abundance of hope, जी आशा मला निराश करत नाही, the hope that does not disappoint, ज्याविषयी लिहिले की विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारे आहेत. त्यात प्रीती ही श्रेष्ठ, या तिन्ही टिकणाऱ्या गोष्टीमध्ये आशा आहे प्रियानो. and the three things, hope, faith and love, which love prevails, hope is also मग mentioned, ती टिकणारी गोष्ट मला प्राप्त होण्यासाठी and that hope that sustains, to receive that, आम्हाला देव म्हणतो की मी तुम्हाला विश्वास धरण्यात पूर्णपणे हर्षभरीत आणि शांतीपूर्ण करणार आहेत, किंवा देव तो तुम्हाला करो असं पौल त्या ठिकाणी म्हणत आहे. Paul says that may God fill you with all joy and peace in believing that. आणि का देव तसं तुम्हाला करणार करो, And why God should do that? का तो त्याप्रमाणे देवाजवळ इच्छा व्यक्त करते की तो आतो आणि रोमकराच्या लोकांना सांगत आहे, And why is he telling the people of Rome to do that? ते असे की तुम्हास पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने So that if with the power of the Holy Spirit, विपुल आशा प्राप्त व्हावी. you may abound in hope. म्हणजे ज्या पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, So when the Holy Spirit comes, पवित्र आत्मा तुम्हावर येईल Holy Spirit shall come upon आणि you, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. and you will receive मग strength. सामर्थ्य प्राप्त होईल म्हणजे काय? What does it mean when you receive strength? सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त होईल. Through strength we receive abundance hope. म्हणून पवित्र आत्म्यानं भरलेला मनुष्य, So a person filled with the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरलेला मनुष्य, person filled with the power of the Holy एक Spirit, त्याच्यामध्ये प्रभू पासूनची आशा आहे, he has a hope of God, म्हणून तो दुःखी कधी असत so he's नाही, never sad. तो निराश कधी राहत He's never नाही. grieved. आणि मूळ प्रियानं देवाचं वचन आम्हाला So सांगतं the word of God tells, की पवित्र आत्म्याने भरलेले व्हा. be filled with the Holy Spirit. Be पवित्र आत्म्याने भरलेले व्हा filled with the Holy Spirit. म्हणजे त्या सामर्थ्याने भरलेले व्हा. Be filled with that power. त्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त तुम्हाला होणार You आहे. receive abundance of hope by that आणि power, आत्म्याच्या द्वारे मिळालेली आशा and that is hope received through the Holy Spirit. प्रियानो आम्हाला अधिक ऊर्जा किंवा आम्हाला अधिक देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन जाते आणि आमचं जीवन साक्षीरूपी मेघानं वेढलं जातं. It takes us more in the presence of God, and our life is filled with the cloud of म्हणून testimonies. देवाचे दास म्हणतात, So the servant of God हे says, राजा, O King, या भट्टीतून देवाने आम्हाला नाही सोडवलं तरी चालेल, it's okay if God does not deliver us from this furnace. सोडवायला देव समर्थ आहे. God is able to पण deliver ते us. काहीही But असो, whatever that may be, आम्ही मूर्तीला नमन करणार we नाही. will not bow down before the idol. हे सामर्थ्य कुठून आलं, Where did this power come हे from? धैर्य कुठून आलं, Where did this courage come from? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त त्यांना झालेली आहे. And they received hope by the power of Holy Spirit. काय आशा आहे? What was the hope? अग्नी तुला पोळणार नाही, And the fire will not burn जलाशय you, तुला बुडू शकणार and the नाही. waters will not मग drown ती you. भट्टी किती तप्त असू द्यात, No matter how hot the fire 7 पट furnace तप्त was, असू द्यात, 7 times hotter, त्याच्यापेक्षा अधिक तप्त असू द्यात, even more than that, त्याच्यातून मला सही सलामत सोडवायला माझा देव माझ्या बरोबर आहे. पवित्र आत्म्याच्या
सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त होते. And God is able to deliver me from that through the power of Holy Spirit. There is abundance of hope. म्हणून डोंगरा एवढा जरी प्रश्न समोर उभा असला And there is a problem as great as a mountain. तरी प्रियानो तो मनुष्य कधी घाबरत नाही जो आत्म्यानं भरलेला आहे, The man does not fear who is filled with the Holy कारण Spirit, त्याला आशा आहे. because he has hope. देव माझ्या बरोबर आहे, God is with me. त्याने मला अनाथ आणि पोरकं सोडलेलं He has नाही. not left me मी childless and त्याच्या orphan. हातामध्ये आहे I am in his आणि hand, त्याच्या हातातून मला कोणी हिसकावून घेणार नाही. and nobody will snatch me away from his hand. आणि मग प्रियानो आत्म्याच्या सामर्थ्यानं आम्हाला आशा प्राप्त होती, ती सुद्धा विपुल प्राप्त होते, म्हणजेच भरपुरीची आशा प्राप्त होते. Through the power of Holy Spirit, we receive hope and hope in abundance. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत The आहे, word of God tells us, आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात सर्व थैव हर्ष भरीत आणि शांतीपूर्ण करो. says God of hope, fill you with all joy and peace in believing, असे की तुम्हास पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. so that you may abound in hope by the power of Holy Spirit. आणि आम्ही पाहतो की देवानं आणि ती आशा प्रत्येक देवाच्या लोकांमध्ये निर्माण केलेली आहे. And God has developed this hope in all of his people. आणि आमचा पिता जो आहे अब्राहम विश्वासाचा जनक, त्याच्यामध्ये ती निर्माण होत झालेली होती प्रिया. And a father Abraham, it was there in him. आणि मग प्रियानो आम्ही पाहतो हा आत्मिक जी आशा आहे, The spiritual hope, आम्ही पाहतो त्या आशेमध्ये आम्ही देवाला विश्वासू राहू शकतो प्रियानो. we can stay faithful to God in this hope. विपुल आशेमध्ये जेव्हा आम्ही असतो When we are in abundance of आम्ही hope, देवाला विश्वासू राहतो. we stay faithful to God. रोमकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय आणि त्याचं 18 वचन काय लिहिले पहा. त्याने आशेचा संभव नसताही त्याने आशेचा संभव नसताना आशेने विश्वास धरिला, आशेने विश्वास धरला, यासाठी की तशी तुझी संतती होईल, तशी तुझी संतती होईल, असे जे वचन त्याप्रमाणे असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप त्याने व्हावे. बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. बस. It says in Romans 4 and 18, who, contrary to hope, in hope believed that he became the father of many nations according to what was spoken, so shall your descendants be. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगितलं आहे, The word of God tells us here, अब्राहामाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. speaks about Abraham, आणि त्या ठिकाणी 17 वचनामध्ये अतिशय सुंदर लिहिले, याविषयी असा शास्त्र लिहिले की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करेल, म्हणजे अब्राहामाविषयी सांगितलेलं आहे. talks about Abraham that I'll make you a father of many nations. 17 वचनात काय लिहिले वाचा जरा. याविषयी असा शास्त्रलेख आहे, हा मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. 17 वचन. हा बरोबर, ते कंसातलं वाचा 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 पुढं. हा. ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, तो देव मेलेल्या जिवंत करीतो, तो जो देव मेलेल्या जिवंत करीतो, व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा ते करीतो. असल्यासारखी आज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे, त्याच्या दृष्टीने तो असा आहे, त्याने आशेचा संभव नसताही त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरिला, यासाठी की हा. तशी तुझी संतती होईल, जर तशी तुझी संतती होईल, असे जे वचन त्याप्रमाणे असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. वाचा. It says in Romans 4, 17 and 18, as it is written, I have made you a father of many nations in the presence of him who he believed, God, who gives life to the dead and calls those things which do not exist as though they did, who, contrary to hope, in hope believed, so that he became the father of many nations according to what was spoken, so shall your descendants be. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word of God tells us here, याविषयी असा शास्त्रलेख आहे की it is as written, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. I have made you a father of many nations. त्यावेळेस तो झाला होता का बाप? Was he father back then? पुष्कळ राष्ट्रांचा झाला होता का? Had he become the father of पण many देव nations? त्या ठिकाणी उल्लेख करत आहे, But God is mentioning that. देव त्या ठिकाणी म्हणत आहे, God is saying, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. He says, I have made you a father of many ते nations. आशेचा देव ज्यावेळेस बोलतो When the God of hope त्यावेळेस speaks, तो म्हणतो करणार आहे असं तो म्हणत नाही. he does not say, I will do it. देवाची आशा आम्हाला आहे We have hope of आणि तो God. आशेचा देव आपल्या लोकांना म्हणतो, And the God of hope tells his मी people, तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. he says, I have made you a father of त्याच many nations. आशेचा देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे, The same God of hope tells you and मी me, तुम्हाला स्वर्गीय आणि राजस्थानावर बसवलेले आहे. का बसवणारे असं लिहिलेलं आहे?
बसवलेले आहे. He says, I have seated you and not will seat you in the most high place. आशेचा देव अशा रीतीने आपल्या लोकांशी आणि वार्तालाप किंवा संभाषण तो करतो. And in such way, our God of hope communicates with his people. आणि या ठिकाणी पिता आपल्या अब्राहम आपल्या दासाबरोबर बोलताना म्हणत आहे. And Abraham talking to his servant is saying, शास्त्रलेख ज्यावेळेस शब्द वापरला जातो when it is said that it is written in the scripture, त्यास आशेच्या देवाची आशा त्या वचनातून प्राप्त होते. we receive the hope from the God of hope in किंवा that. देव त्याची आशा आपल्या लोकांविषयी प्रगट करत असतो. Or God is revealing his hope through this word. आणि म्हणून बायबल म्हणतात तो कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. So it says, a virgin shall conceive and bring forth a son. आम्हासाठी बाल जन्मला आहे. A baby is born for us. आम्हास पुत्र दिला आहे. He's given us a son. हालेलुया. का देणारे म्हटलेलं आहे. Does it say he will give the son? यशायाच्या ग्रंथामध्ये 740 वर्ष अगोदर तो आणि वचन संदेश त्यांनी म्हटलेला आहे. And this has been said in book of Isaiah 740 years ago. आम्हासाठी बाल जन्मला आहे. वाचा ते वचन कुठलं आहे. यशाया 7:14. यशाया 7:7 वाचा. यास तो प्रभू स्वतः तुम्हा चिन्ह देत आहे. तुम्हा चिन्ह देत आहे. पहा या वचनातून सुद्धा देव आपल्या लोकांना आशा देते. सार्वकालिक जीवनाची आशा. पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल. ते आम्हासाठी बाल जन्मला ते यशाया 9:6 ते वाचा. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे. काय लिहिलंय. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे. कधी लिहिलंय हे वचन. 700. बरोबर आहे. ख्रिस्तपूर्व किंवा आम्ही पाहतो 740 वर्ष अगोदर संदेश त्यानं केलेली भविष्यवाणी. मग भविष्यवाणी कशी असते. पुढच्या वर्षी तुला पुत्र संतान होणार आहे असं असतं ना भविष्य. पण ही भविष्यवाणी तशी आहे का. कारण त्याच्यामध्ये आशा आहे. आणि आशेचा देव बोलताना म्हणतो की हे मी केलेलं आहे. मग काय केले पहा त्या ठिकाणी. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे. आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणते. आता या सर्व वचनातून या सर्व आणि शब्दामधून आमच्यामध्ये एक आशा निर्माण होते. हालेलुया. ते वाचत असताना आम्हासाठी बाल जन्मला आहे. हालेलुया. आम्हास पुत्र दिला आहे. It says in Isaiah 9:6, for unto us a child is born, unto us a son is given, and the government will be upon his shoulder, and his name will be called Wonderful Counselor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. आशेचा देव बोलताना when God of hope speaks, तो आपल्या लोकांशी अशा रीतीने बोलत आहे. He speaks in such a way. हालेलुया. तू का निराश होतो. Why are you sad? मी जग जिंकलेला आहे. I have overcome the world. मी जगाला जिंकलेला आहे. I have overcome the world. हालेलुया. एक आशा आमच्यामध्ये निर्माण होते. A hope is generated. या ठिकाणी अब्राहमाविषयी देवाचं वचन सांगतं. God tells about Abraham. देव म्हणतो God says, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. I have made you father of many nations. हालेलुया. तुम्हाला विपुल आशा प्राप्त व्हावी. So that you receive abundance of hope. आणि मी तुम्हाला हर्षभरीत शांतीपूर्ण केलेला आहे. And I have given you joy and peace. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. I have made you a father of many ज्या nations. देवावर त्याने विश्वास ठेवला. The God in whom he जो hoped. देव मेलेल्या जिवंत करतो. God who makes the dead alive. व जे नाही त्यास ते असल्यासारखे आज्ञा करतो. But to say the things that do not exist as though they do. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. And by him he is such a way. हालेलुया. काय लिहिले पहा देवाविषयी. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला. The God whom he believes. जो देव मेलेल्या जिवंत करतो. The God who gives life to the dead. जे नाही त्यास असल्यासारखे आज्ञा करतो. All those things which do not exist as though they did. जे नाही त्यास असल्यासारखे आज्ञा करतो. कारण तिथं आशा आहे. He says those things that do not exist as though they did because there is hope. मग हेजकेलला सांगितलं की संदेश दे. So he told Ezekiel to give up to preach. ज्यावेळेस देव त्याला सांगत होता की संदेश दे. When God was telling him to preach. त्या शुष्क अस्थिमध्ये देव सैन्य पाहत होता. And God was seeing an army in that dry bones. म्हणजे काय लिहिलेलं आहे. So what is it written? जे नाही त्यास असल्यासारखी आज्ञा करतो. He sees things that do not exist as though they did. आमेन. मग हेजकेलने आज्ञा केली.
केली, एस्केलनी संदेश दिला. Ezekiel preached, त्या सर्व अस्थी ज्या ज्या शरीराच्या त्या ठिकाणी जाऊन त्या एकमेकांशी जोडल्या गेल्या. and all the bones who belong to body were joined in नंतर that body. संदेश दिला. And after he preached, आतमधले सगळे अवयव तयार झाले, इंद्रिय तयार झाली, and all the organs were मांस formed. आलं, There was flesh, त्वचा चढली. there was skin, देवानं संदेश त्यांनी संदेश दिला. and he preached, देवानं श्वास फुंकला, and God breathed मोठं life. सैन्य निर्माण There झालं. was a great army. जे नाही ते असल्यासारखे आज्ञा करणारा तो देव आहे. Cause those things that do not exist as though they did. त्याच्या दृष्टीने ते असं आहे. Through his perspective, it is such. त्याचे आशेचा संभव नसताही आशेनं विश्वास धरला. Who, contrary to hope, in hope he believed. हा काय लिहिले त्या ठिकाणी, त्याने आशेचा संभव नसताही. While there was no hope, त्याचं वय सुद्धा त्यावेळेस तसं नव्हतं, his age was not such at that त्याचं time, नव्हतं, त्याच्या पत्नीचंही वय नव्हतं, and his or his wife's age, संततीला जन्म देण्याचं वय त्यांचं नव्हतं. they were not in the age that they give birth to a पण child. बायबल आम्हाला But the सांगतं Bible says की आणि जे नाही त्याच असल्यासारखा आज्ञा करणारा तो देव आहे. he's a God who calls those things that do आणि not मग exist. अब्राहमाने काय केलं, And then what Abraham त्याने did, आशेचा संभव नसताही आशेनं विश्वास धरला. who having no hope, in hope he believed, आणि तोच विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. and that same hope was accounted to him as righteousness. म्हणून तो जो विश्वास त्या अब्राहमासाठी नीतिमत्व असा गणण्यात आला, The hope that was accounted as righteousness, त्याच विश्वासामध्ये तुम्ही आणि मी वाटचाल करावी अशी देवाची इच्छा it is आहे. the will of God that we walk in that same hope. जो अब्राहमानं विश्वास धरला, The hope that Abraham तो had, विश्वास तुम्ही आणि मी धरावा. you and I should have that hope. कारण त्याने कसा विश्वास धरला, How did he believe? आशा नसताना आशेनं विश्वास त्याने धरला. While there was no hope, he believed. आशेचा संभव नसताही आशेनं विश्वास धरला. Contrary to hope, in hope he believed. आणि तुम्ही आणि मी प्रियानो आम्ही जीवन जगत असताना, And you and I, while living this life, विश्वासाचं जीवन जगत while असताना living a life of faith, आम्ही आशेनं विश्वास धरावा. we should hope, believe in hope. कारण जे अस्तित्वात नाही Because the things that do not ते exist, असल्यासारखं देव आज्ञा करत असतो. God commands as though they did. आमेन. Amen. हालेलुया. समजते मी काय सांगतो तुम्हाला, ते मी म्हणजे देवाचा आत्मा काय सांगतो लक्ष देऊन ऐका त्या हवं. म्हणून जो अब्राहमाचा विश्वास, जो विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला, Faith of Abraham that was accounted to him as आणि तो righteousness, विश्वास त्याचा जनक जर आहे, and he is the father of all us. तर जो अब्राहमाने विश्वास धरला, The hope that Abraham had, त्याच विश्वासामध्ये तुम्ही आणि मी वाटचाल करावी अशी देवाची इच्छा it आहे. is the will of God that you and I walk in that same hope. आशेचा संभव नसताही त्याने आशेने विश्वास धरला, Contrary to hope, in hope believe, यासाठी की जशी तुझी संतती होईल, जसे ते वचन, जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. so that he became the father of many nations according to what was spoken. तशी तुझी संतती होईल, So your descendants be आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे, like the stars in the sky, वाळूच्या कणाप्रमाणे like the sand in the sea. तुझी संतती होईल. Your descendants shall be. हा वयस्कर व्यक्तीला असं देव सांगतो, And God is saying that to the elderly man, आणि ती व्यक्ती आशेनं विश्वास ठेवते, and that man is believing. मग निश्चितच तो विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येणारच आहे. Definitely that hope will be accounted as righteousness. हालेलुया. Hallelujah. त्याच्या पुढे मी पाहतो प्रियानो, Further we learn, ज्यास आम्ही इसाकाला परमेश्वर म्हणतो, इसाकाला तो आपला आणि प्रिय पुत्र त्याचा त्याला माझ्यासाठी तो अर्पण कर. and when God says, sacrifice Isaac for me, आणि तिथं आम्ही माहिती त्याला आणि विश्वास होता, and he had hope, देव जे करतो ते अद्भुत आहे. what God does, he does it तिथंही marvelously. त्याने विश्वासानं सर्व काय केलं, And he all that with that hope. त्याने शांतीपूर्ण अवस्थेमध्ये ते केलं. He did that in peace. आणि आम्ही पाहतो देवानं आणि त्याचा विश्वास जो नीतिमत्व असा करण्यात आला, त्याचं विश्वासाचं प्रतिफळ त्याला दिलं हवं. And the hope that was accounted his righteousness, God rewarded him. तिथेही आशा नसताना त्याने आम्ही पाहतो त्याने विश्वास ठेवलेला आहे. Even then, while there was no hope, he believed. आशेनं विश्वास ठेवलेला In आहे. hope he believed. कुठल्या प्रकारची कुरकुर न करता त्याने आपला प्रिय पुत्र अर्पण करायचं आणि त्याने ते आणि निर्णय घेतलेला आहे. Without complaining, he decided to sacrifice his son. देवानं सांगितलेल्या ठिकाणी तो गेला. He went where God told him to आपल्या go. मुलाला त्या वेदीवर त्याने ठेवलं. He placed his son on the altar. अर्पण करायला त्याने आपला हात उचलला. He raised his hand to आणि मग sacrifice him. देवाची वाणी येते, And then God spoke. तू परीक्षेत उतरलेला आहे. You have been आपला tested. एकुलता एक प्रिय पुत्र माझ्यासाठी अर्पण करायला तू मागे पुढे पाहिले नाही. You did not have a second thought while sacrificing आणि your son. मग तुझी संतती अशी होईल, हा आशीर्वाद पुढं तो आणि आता आम्ही पाहतो प्रत्यक्षात उतरला.
And then the blessing that your descendants shall be like the आणि stars of the देवाची sky. स्तुती असो, तुम्ही आणि मी जे आज बसलेलो आहोत ना या ठिकाणी, And you and I who are sitting here, आम्ही त्या आकाशातल्या तारांप्रमाणे तुझी संतती मी करेल, त्या संततीचा तुम्ही एक भाग आहात. जरा टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. जोरात जोरात टाळ्या वाजवा. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. हा. मग त्याने जर आशेनं विश्वास ठेवला, so when he believed, तर तुम्ही विश्वासाने लोक कशी विश्वास ठेवणार आहे? so how are your believers going to believe? जसा आमच्या पित्यानं ज्या आमचा जो विश्वासाचा जनक त्याने विश्वास ठेवला, तसा आम्ही विश्वास ठेवणार The आहे. way the father of believers believed, the same way. आशेनं विश्वास ठेवला. In hope he believed. मग कधी कधी आमच्या जीवनामध्ये परीक्षेचा काळ येतो, There are times in our life, कठीण काळ येतो. a difficult time. मग त्यावेळेस आम्ही काय करणार आहोत? What do we do then? कठीण प्रश्न आहे. There's a difficult situation. अब्रामाच्या समोर कठीण प्रश्न उभा होता, म्हणजे त्याच्या समोर ते आणि एक वेगळीच परिस्थिती त्याच्या समोर निर्माण झाली होती. There was a different situation in front of Abraham. आशेचा संभव नसताना आशेने त्याने विश्वास ठेवला. Contrary to hope, in hope he देवानं believed. त्याला पुत्र संतान दिलं And God gave him a child, आणि त्याच्या विश्वासाचं प्रतिफळ त्याला देवानं दिलं. rewarded him for his hope. आणि तोच देव त्याला म्हणतो, आपला प्रिय पुत्र आता माझ्यासाठी दे. And that same God is saying, sacrifice अतिशय your son. भयंकर अशी परिस्थिती आहे. It was a fearful देवानं situation. दिलं, God had given, देवानं अभिवचन दिलं, God had promised. मी विश्वास ठेवला, I believed, आशेनं विश्वास ठेवला, in hope he ते believed. पूर्णत्वास आलं, That was ते fulfilled. प्रत्यक्षात आता आलं. It was in person. ते माझ्या डोळ्याला मी अनुभवलेलं I आहे, पाहिलेलं experienced आहे. it. I have seen it through my आणि eyes. आता तो देव म्हणतो की हे तुला मला अर्पण करायचं And now आहे. God says you have to sacrifice him. हालेलुया. Hallelujah. तिथं पुन्हा प्रश्न उपस्थित आहे प्रिय. There's another पण question तिथं there. पण आम्ही पाहतो हर्षभरीत आणि शांतीपूर्ण त्याने ते विश्वासाने ती कृती केली. But he has done that with joyful and peaceful. कारण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा त्याला प्राप्त झालेली आहे. Because through the power of Holy Spirit he had received देव abundance अद्भुत hope. कार्य करणार आहे. God does a marvelous thing. देव सामर्थ्याचं कार्य करणार God will आहे. do a mighty work. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मला विपुल आशा प्राप्त झालेली Through आहे. the power of Holy Spirit I have received आणि त्याने abundance कुठल्या of hope. प्रकारचा मागचा पुढचा विचार केला नाही. And he did not have a second आपल्या thought. प्रिय पुत्राला अर्पण करायला तो गेला त्या ठिकाणी. He went to आणि sacrifice his बाकीचा son. सगळा वृत्तांत तुम्हाला माहित आहे प्रिय. And you know all the story. हे का घडलं? Why did this happen? देवापासून जी आशा आहे त्या आशेनं त्याने विश्वास ठेवला आणि त्याची आशा, त्या देवावरची त्याची आशा निराश त्याला केली नाही, तर त्याची इच्छापूर्ती देवानं केलेली आहे. The hope that and God fulfilled his hope. त्याला उच्च स्थानावर त्या देवाने विराजमान He केलं. seated him in the high place. जो कोणी तुझा अभिष्ट करेल त्याचा मी अभिष्ट करेल. Whoever harms you, I'll harm him. जो कोणी तुझा अनिष्ट चिंतील त्याचा मी अनिष्ट करेल. Whoever thinks to destroy you, I'll destroy him. तुला सर्व राष्ट्रांचा बाप असं मी करेल. I'll make you a father of many मग nations. तो अब्राम होता, तो अब्राहाम झाला. So it was Abraham and he became Abraham. अब्राम म्हणजे पिता Abraham means father आणि अब्राहाम म्हणजे अनेकांचा पिता. and Abraham means father of many nations. अनेकांचा पिता म्हणजे कुठल्या? Father of many. सर्व राष्ट्रांचा पिता. Father of all means father of म्हणजे many nations. भूतलावर जेवढी राष्ट्र असतील All the nations in the world. त्या सर्व राष्ट्रांचा पिता कुणाला केलेला आहे देवाने? कुणाला केलं? अब्राहामाला केलेला. God made Abraham the father of all these nations. हालेलुया. आणि त्याची आम्ही संतती आहोत. And we are his म्हणून descendants. आम्ही पाहतो मगाशी ते आम्ही वचन वाचलं 15वा अध्याय रोमकराचं पत्र आणि त्याचा 13वा वचन वाचा पुन्हा एकदा. आता आशीचा देव आणि आशेचा देव, आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यास तुम्हास विश्वास धरण्यास सर्वथैव सर्व थैव हर्षभरित व शांतीपूर्ण हर्षभरित व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या तुम्हाला सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावे. हालेलुया. It says, now may the God of hope fill you with all joy and peace in believing, that you may abound in hope by the power of the Holy Spirit. आता किती लोकांना वाटतं की मला आशा प्राप्त व्हावी? How many people think that they should receive hope? हालेलुया. किती लोकांना वाटतं की मला देवापासूनची आशा प्राप्त व्हावी? सगळ्यांना वाटतं. मग त्यासाठी कंडिशन काय आहे? What is the condition for that? काय कंडिशन आहे? What is the condition? आता आपण वाचलं त्याच्यामध्येच ते उत्तर आहे. The answer is in the verse परत we एकदा read. वाचा ते वचन 13. आता आशेचा देव आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यास तुम्हास विश्वास धरण्यास सर्वथा हर्षभरित सर्व थैव हर्षभरीत व शांतीपूर्ण करो, व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावे. कशाने आशा प्राप्त व्हावी? कशाने? मग तुम्हाला कशाने भरलं पाहिजे? पवित्र आत्म्याने. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. हालेलुया.
पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. ते सामर्थ्य तुमच्यामध्ये देवाविषयीची आशा निर्माण करेल आणि ती पण कशी करेल? विपुलपणे करेल. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं. काय सांगतं? इफिसकराचं पत्र 5वा अध्याय त्याचं 18 वचन. काय काढू नका, तर सगळ्यांना पाठ झाले, ते तोंड पाठ झालं. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण हो. तर आत्म्याने पूर्ण होऊन. बस. And it says, do not be drunk with wine, for it has dissipation, but be filled with the Holy Spirit. हा, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, Do not be drunk with wine, त्यात बेतालपणा आहे, it has dissipation, तर पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन. but be filled with the Holy आणि बायबल Spirit. दुसऱ्या भाषांतर्फे सांगितलं की पवित्र आत्म्याने भरलेले व्हा, म्हणजे सामर्थ्याने भरलेले व्हा. In other translation, it says, be filled with the Holy Spirit means being filled with the आणि strength. प्रियाने, सामर्थ्याने भरणं आम्ही काय आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतं? And what happens when we are filled with the strength? आम्हाला विपुल आशा प्राप्त We होते. receive abundant hope. मग आम्ही चालू थकणार So we नाही, can walk and not आम्ही faint. धावू, आम्ही जमणार We'll run and not be नाही, आम्ही tired. गरुडाप्रमाणे आणि पंख धारण करून उंच आम्ही उडू प्रियानो. We'll mount up with wings like eagles. नवीन शक्ती आम्हाला प्राप्त होईल. We'll be having renewing strength. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. एखादा खूप लांबचा प्रवास, पूर्वी जे पायी प्रवास करायचे त्या काळातला तसा जर एक अनुभव जर असा आम्ही बघितला. If we see an experience in the older days, if there was long travel, वाट सुरू आपला जंगलातून जार आणि वाळवंटामधून प्रवास करत आहे and a traveler used to walk through the आणि wilderness, खूप प्रवास झालेला आहे. and there is a lot of journey आणि मी ahead. पाहतो वाळवंटामध्ये आपल्याला मृगजळ दिसतं. And in desert, if we see a fountain, आम्हाला उन्हाळ्यात तिथं पण दिसतं मृगजळ. if we see mirage, हा, if we see a mirage in the desert, मिराज. हा, वाळवंटात आम्हाला दिसतं काय म्हटलं मी तुम्हाला? हा, मृगजळ. हा, आणि मग मी पाहतो की मग तो चालणारा त्याला काय ते मृगजळ दिसल्या एक आशा त्याच्यामध्ये निर्माण होते. and when he sees that mirage, he has hope. मग तो किती जरी थकलेला असला, So no matter how tired he त्याला ते is, मृगजळ दिसलं, त्याला वाटतं त्याला ते माहित नसतं ते मृगजळ, त्याला वाटतं ते पाणी आहे. he thinks that it is real water. मग समोर पाणी दिसतंय, So he sees water. एक पाऊल उचलायची त्याच्यामध्ये हिंमत नसते, He has no courage to lift one एक leg. पाऊल उचलण्याचा एवढी त्याच्यामध्ये ताकद He नसते. does not have strength to तो त्या walk. वाळवंटात कुठेतरी हरवलेला आहे, तो वाट शोधत आहे त्याला, आणि वाट मिळत नाही त्याला जिथं जायचं आहे त्यासाठी. He's lost in the desert. He cannot find the way. जवळ अन्न नाही, There is no food. जवळ पाणी There नाही, is no water. आणि मरणासन्न अवस्थेमध्ये तो चालत आहे. He's walking in a deadly situation. पायामधून रक्त येत There आहे is blood through आणि his मग feet. अशा अवस्थेमध्ये त्याला समोर आणि पाणी दिसतं. And in that situation, he sees water ahead of him. पाणी दिसल्या काय त्याच्यामध्ये निर्माण होते? एक आशा पल्लवित होते. Hope is flourished when he sees the water. समोर पाणी But there आहे. is water ahead of मग me. त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक ताकद निर्माण होते, अशा प्रकारची एक शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. There is a strength that is generated in him. आणि तो झप पावलं उचलत त्या ठिकाणी तो जातो, तिथं पाणी आहे म्हणून. And he walks speedily to reach there. तिथं मृगजळ असतं, ते निराश करतं त्याला. And that mirage that makes him sorrowful. पण प्रियानो, जर त्या ठिकाणी त्याला पाणी मिळतं जेव्हा अशा वाट सरूला आणि पाणी लांबून दिसतं, तेव्हा तो झप पावलं तिकडे टाक जेव्हा पाण्याजवळ जातो, त्याला त्याच्या मनाला एक विसावा प्राप्त होतो. When that man sees the water, he walks speedily. He has अशा असलेल्या माणसामध्ये in that man, खिन्नता जास्त वेळ टिकून राहत नाही. and grief does not sustain. अब्राहामाचं सुद्धा तसंच झालं. Same happened with Abraham. आम्ही पाहतो एकुलच्या एक पुत्राला अर्पण करण्याची देवाने आज्ञा दिली. And God had commanded to sacrifice the only मनातून son. थोडासा तो खिन्न झाला He असेल, might have been grieved a पण little, देवावर आशा आहे. but hope in God, आणि आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला विपुल आशा प्राप्त झालेली आहे. abundant hope through the power of ती Holy Spirit. निराशा त्याच्यामध्ये जास्त वेळ राहू शकली नाही, And the grief did not sustain कारण longer, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्यच असं आहे. because the power of the Holy Spirit is माझा such माहिती आहे की माझा देव कार्य करणारा देव आहे. that I know my God will work. हालेलुया. Hallelujah. आशा म्हणून बायबल मला सांगतं, आशा आम्हाला नवी शक्ती देते. It says hope renews our strength. हालेलुया. Hallelujah. जीवनामध्ये थकलेला आहात का? Are you tired in your life? निराश झालेला आहात Are you का? sad in your life? प्रभूकडे पहा, Look unto the Lord. तो तुमची आशा आहे. He is your आणि जर तुम्ही hope. त्याच्याकडे पाहता, And when you look तुमचा unto him, थकवा क्षणात निघून जातो, your tiredness will तुमची disappear. निराशा क्षणात निघून जाते, sadness will अनेक disappear. प्रकारची तरतरी तुमच्यामध्ये You येते, will receive new एक strength. प्रकारचं चैतन्य तुमच्यामध्ये You will येतं. be
cheerful. कशाचं ते चैतन्य आहे? Where is the cheer? देवापासूनची आशा. The hope through God. आता मला ते मिळणार आहे. Now I will receive माझ्या it. देवानं मला कबूल केलेलं My आहे. God has promised. म्हणून बायबल सांगतं तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात. So Bible says the young are tired and weary, they stumble. कुठं आहे ते वचन? यशायाचा ग्रंथ 30वा अध्याय, बरोबर, 40 अध्याय 31 आणि 31 वचन. तरुण थकतात भागतात, तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखाने वर ते उडतील. गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार ते नाही, धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. It says in Isaiah 40, 30 and 31, even the youth shall faint and be weary, and the young men shall utterly fall. But those who wait on the Lord shall renew their strength. They shall mount up with wings like eagles. They shall run and not be weary. They shall walk and not faint. तरुण थकतात, भागतात, The youth will faint and be weary. भर ज्वानीतले ठेचा The खातात. young men shall utterly fall. हालेलुया. तरुण थकतात, भागतात, The young shall be tired and weary. भर ज्वानीतले The young म्हणजे men भर तरुणपणातले in ripe young ठेचा age, खातात. they fall, they पण stumble. परमेश्वराची आशा धरून राहणारे The ones who wait on the Lord नवीन शक्ती संपादन shall करतील. renew their strength. ते धावतील तर ते गरुडाप्रमाणे पंखानं उंच उडतील. They shall mount up with wings ते like eagles. धावतील तरी दमणार नाही, They run and not be ते weary. चालतील तरी थकणार नाही. They shall walk and not faint. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. आणि बायबल आम्हाला सांगतं And the Bible says तुला भारी प्रवास करायचा there's a आहे. long journey आणि ahead हा of जो you. प्रवास आहे आध्यात्मिक, And the spiritual journey, हा कुठल्या वाहनानं करायचा नाही, we do not have to do in a हा vehicle, विमानानं करायचा नाही, not in a plane. हा तुम्हाला चालत करायचा You आहे. have to do by walking. हालेलुया. Hallelujah. अब्रामाला दे म्हणतो उठ आपले गण गोत्र सगळं सोड आणि मी सांगतो त्या देशाला आता तू मार्गक्रमण कर. God हालेलुया. says to Abraham, चालायला लाग. God says to Abraham, get up, leave all your belongings and go to the nation I tell you to. हालेलुया. Hallelujah. आम्ही बाप्तिस्म्याद्वारे पाण्यातून वर आलो, When we came आमचा up in the प्रवास water, चालू झाला, when our journey आम्ही began, चालत आहोत. we are walking. मजल दर मजल करत आम्ही चालत आहोत. We are walking. आमच्या ध्येयापर्यंत आम्ही चालत We're आहोत. walking towards our आम्ही goal. निराश होत नाही. We are not sad. कारण का? The reason, कारण आशेचा देव आमच्या बरोबर आहे. the God of hope is आम्हाला with त्यांनी us. सांगितले पुढं आणि सदर्भ भूमीमध्ये मी तुम्हाला नेणार He आहे. says, I'll take you in a lowly land. परमेश्वर माझा मेंढपाळ God is my आहे, shepherd. मला काही उणे पडणार I shall नाही. not lack तो मला anything. हिरव्या कुरणात बसवतो, Make me lie down तो in मला green शांत pastures. पाण्याजवळ नेतो. Lead me एक beside still आशा waters. आहे. There is म्हणून hope. मेंढपाळाच्या मागे मेंढर चालताना कधी थकत नाही, कारण त्यांना माहित आहे की हा माझा मेंढपाळ मला कुरणात नेणार आहे, मला शांत पाण्याजवळ नेणार आहे. तो तुमचा देव प्रभू तुमच्या पुढे चालत आहे. हालेलुया. That sheep know that I walk behind my shepherd and I'll not be weary. He'll lead me to green pastures and waters. तुम्हाला भारी प्रवास करायचा आहे You have a long journey आणि ahead of तुम्ही you. प्रभूची आशा धरलेली And आहात. you have had the hope of देव God. तुम्हाला नवी शक्ती देणार He'll आहे. renew your strength. देवाने तुम्हाला पवित्र आत्म्यानं भरलेलं He आहे. has filled you with the Holy पवित्र Spirit. आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला विपुल आशा प्राप्त झालेली You आहे. receive abundant hope through the power of Holy आणि Spirit. आशा मनोभंग करत And नाही. hope does not disappoint. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 5 वचन. आशा मनोभंग करीत नाही, आशा मनोभंग करत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या कारण द्वारे आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. It says in Romans 5 and 5, now the hope does not disappoint because the love of God has been poured out in our hearts by the Holy Spirit who has given to us. हा पाया ठिकाण देवाचं आम्हाला सांगत आहे. The word of God says, परमेश्वराची आशा धरून आणणारे नवीन शक्ती संपादन those who करतील. wait on the Lord will renew their आणि strength. ठिकाण लिहिलेलं आहे, And here it's written, आशा मनोभंग करत नाही. hope does not disappoint. हालेलुया. Hallelujah. मनाचा भंग ते करत नाही, It does not disappoint. कारण The reason, आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे through the Holy Spirit that was given to आपल्या us अंतःकरणात in our hearts, देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला the आहे. love of God has been poured out. आणि प्रीती काय करते? And what does love do? देवाचं प्रेम काय करतं? What does the love of God आम्हाला do? ऊब देते. It gives us a warmth. ऊब म्हणजे काय मिळतं आम्हाला? Warmth means what आम्हाला we एक get. तरतरी आहे, We have a new zeal. आमच्यामध्ये एक चैतन्य There आहे, is a new पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. strength of Holy म्हणून Spirit. देवाची प्रीती ती ऊब आमच्या जवळ आहे. The God of love,
that warmth is in us. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त होते Through the power of Holy Spirit we have abundant आणि hope. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. And the love of God has been poured out in our hearts through the Holy आणि Spirit. मग आशा मनभंग करणार नाही, And hope does not disappoint. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. Because the love of God has been poured out in our hearts by the Holy Spirit who was given to us. आणि प्रीती काय करते? And what does love do? प्रीती देते. Love gives. हालेलुया. हालेलुया. देवानं आम्हावर प्रीती केली म्हणजे काय केलं? What does it mean when God loved us? काय केलं? What did He do? एकुलता एक पुत्र दिला. आम्हावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण देवानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. The proof of His love was that we being sinners, He gave His only begotten Son. त्यानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र दिला. He gave His only begotten Son. प्रीतीचा वर्षाव आमच्यामध्ये झाला. He poured out His love. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा. And in our hearts through the Holy Spirit. याच्यामध्ये अतिशय सुंदर पहा लिंक कशी आहे देवाचं. See how beautiful the link is. आम्ही पाहतो मरियेनं आत्म्याच्या आधारे पवित्र आत्म्याच्या आणि सामर्थ्याने गर्भधारणा केली. And Mary conceived through the strength of Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला. And the love of God has been poured out in our hearts through the Holy Spirit. देवानं आपल्या पुत्राच्या द्वारे आमच्यावर प्रेम आगापे प्रीती केली. And God loved agape love to us by His Son. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्यानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र दिला. Proof of His love towards us that we being sinners He gave His Son. आणि बायबल आम्हाला And the सांगतं Bible says ज्या देवानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र राखून ठेवला नाही, तो दिला, तो देव ख्रिस्तामध्ये आम्हाला बाकीच्या गोष्टी देणार नाही काय? the Bible says the God who did not withhold His only Son, will He not give us other things as well? आता देव तुम्हाला विचारत Now आहे, God is asking you, मी तुमच्यावर माझा पुत्र मी तुमच्यासाठी दिला, I gave you my Son. त्या पुत्रामध्ये मी तुमच्यावर प्रीती माझी सिद्ध केलेली I आहे, proved my love towards you. मग त्या पुत्रामध्ये मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला देणार नाही का? So in the name of that Son, will I not give you हो other का things? नाही? Yes or no? हालेलुया. या प्रश्नातून आम्ही पाहतो आमच्यामध्ये एक आशा पल्लवित होते. हालेलुया. There is a hope that flourishes through this काय question. आशा निर्माण होते? What is the hope? होय, माझा देव ख्रिस्त येशूमध्ये मला बाकीच्या सर्व गोष्टी द्यायला समर्थ आहे. My God is able to give me all things in the name of Jesus मग Christ. ती आशा निराश करेल का? Will that hope sad disappoint? देवानं म्हटलेलं, देवानं जर असं म्हटलं तर निराश करेल का? If God has said, will it disappoint? म्हणून येशू म्हणतो माझ्या नावामध्ये पित्याजवळ तुम्ही जे काही मागाल देव पिता तुमच्यासाठी ते करणार. So हालेलुया. Jesus says, whatever you ask to the Father in my name, Father will do it. हे सगळं आम्हाला माहित आहे, We know all these things. तरी आम्ही निराश होतो, Still we are sad. आम्ही खिन्न होतो, We are grieved. कारण तो विश्वकीर्ती ती आशा जी आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नाही. Because that hope is not by the power of Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने का नाही? Why is it not by the power of Holy Spirit? प्रियानो, तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालत नाही. Because you are not walking in the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालत नाही. You are not walking in the Holy मला Spirit. मिळालाय फक्त म्हणता, You say that I have पण received, त्याच्यामध्ये वाटचाल करत but you are नाही, not walking in it. अन्य भाषा बोलत नाही, You not speak in tongues. आत्म्याच्या प्रेरणेने चालत You नाही, not walk with the inspiration त्यामुळे of Holy Spirit. सामर्थ्य काम करत नाही देवाचं. That is why the might of God does not work. हालेलुया. Hallelujah. देवाचं सामर्थ्य डिस्चार्ज होत नाही, And the strength of God does not discharge. पण ते आमच्यामध्ये कंटिन्यू चार्ज राहण्यासाठी But for it to be consistent in our आम्हाला life, देवाच्या संपर्कामध्ये राहणं फार गरजेचं we आहे. need to stay in connection of the God. कळतंय का तुम्हाला? Hallelujah. हालेलुया. कनेक्शन तिथून तुटलं, If the connection is broken, चार्ज होण्याची प्रोसेस बंद. the process of charging stops. हालेलुया. याचा अर्थ पवित्र आत्मा डिस्चार्ज होतो का? Does it mean the Holy Spirit नाही discharge? हो. It does मी not. डिस्चार्ज झालोय. I become का discharged. मी डिस्चार्ज झालोय? Why did it happen? कारण तिथं मी कनेक्टेड राहत नाही. Because I'm not फक्त connected to it. गरज असली कीच मी जातो देवाजवळ. Only when I need, I काय go to पाहिजे Him. असेल की मी जातो want देवाजवळ. something, I go to एकदा Him. ते मिळालं की झालं. When once I receive, I go back. विश्वास झोपतो. Faith sleeps. हा, हालेलुया. आणि ज्यांचा विश्वास झोपलाय ते लोक सुद्धा झोपले. And the people whose faith has slept, they have also slept. मूळ प्रियानो, सामर्थ्याने आम्ही भरणं गरजेचं आहे. We need to be filled with आणि strength. ते सामर्थ्य कंटिन्यू माझ्यामध्ये ते आणि त्या अवस्थेमध्ये जिवंतपणामध्ये असणं गरजेचं आहे. And that faith needs
needs to be आणि consistently त्याच्यासाठी life. मी स्वतः जबाबदार आहे. And for that, I alone am मी responsible. देवाच्या संपर्कात असणं गरजेचं आहे. I need to be in the मी connection with देवाच्या God. वचनाशी कनेक्टेड असणं I गरजेचं need to आहे. be connected with the मी Lord. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं गरजेचं आहे. I need to walk in the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रभावामध्ये असणं गरजेचं आहे. I need to be in the presence of Holy Spirit. हालेलुया, हालेलुया, जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा, मग ते घडणार आहे प्रियानो. And then it will happen. आणि मग प्रियानो आम्हाला आणि देवावरचा जो विश्वास प्रीती जी आहे, प्रीतीचा वर्षाव आमच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे. And He has poured out the ते love in our पवित्र hearts. आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असणं गरजेचं The आहे. strength of the Holy Spirit needs to be in us. प्रीती देते, Love मग gives. देव आम्हाला देतो प्रियानो. So God gives us ख्रिस्त beloved. येशूमध्ये सर्व काय आम्हाला प्राप्त In होतं. Jesus we have received all. आम्ही त्या विश्वासामध्ये चालणं गरजेचं We आहे. need to walk in the आम्ही faith. निराश राहता कामा We नये. should not be आम्ही sad. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणं गरजेचं We should आहे. be filled with the त्या strength of Holy प्रीतीचा Spirit. वर्षाव आत्म्याच्याच द्वारे आमच्यावर झालेला आहे. Because the love of God has been poured म्हणजे by ती the Holy एक Spirit. ऊब आहे, Because there is a warmth. ते गरम आहे, There is a warmth. ते ऊब आहे प्रियानो. There is a आणि satisfaction in warmth. ऊब आम्ही पाहतो जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. And warmth has the power to make things alive. चार्ज करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये It has the असतं. power to charge. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाच्या नावाला धन्यवाद असो. Glory be to the name of the Lord. आशा मनभंग करत नाही. And hope does not हा, disappoint. देवाच्या आशेचा जो आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर आशीर्वाद आहे. निर्गमाचं आपलं योवाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. मागं मला वाटतं आपण वाचलं होतं. एकदा वाचूयात, नंतर प्रार्थना करूयात. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी. तुला उमेद प्राप्त झाल्याने हा, तुला उमेद प्राप्त झालं. उमेद म्हणजे काय? आशा. आशा, धैर्य. हा, आशा. तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील. ती निर्भय होशील. तू चोहोकडे पाहून हा, तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करशील. निर्धास्त आराम करशील. It says in Job, and you would be secure because there is hope. Yes, you would dig around you and take rest in your safety. हा, पुन्हा एकदा वाचा प्रथम. तुला उमेद प्राप्त झाल्याने तुला उमेद प्राप्त झाल्याने म्हणजे तुला आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील. तू निर्भय होशील. पहा, देवापासूनची आशा प्राप्त झाली की आणखीन एक आशीर्वाद काय? निर्भयता, भय नाही. हाल, निर्भय होशील. तू चोहोकडे पाहून तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करशील. हा, निर्दास काय करशील? आराम. आराम करशील म्हणजे काय करशील? आता सांगा, उत्तर द्या. आम्हाला वाटतं आराम करणं म्हणजे मस्त बिछाण्यावर झोपणं. We think rest means only sleeping on the bed. आता 2 लोकांचे तुम्हाला सांगतो आराम त्यांनी कसा केला. I'll tell how 2 people rested. दानिला विषयी फरमान निघालं. There was a decree against Daniel, त्याच्याविषयी लोकांनी कान भरले राजाचे. and they told about Daniel to the king, आणि मग राजाने फरमान काढलं. and the king sent out a decree दानियाला कशामध्ये टाका? सिंहाच्या गुहेमध्ये टाकून द्या. to put Daniel in the den of lions. झालं, फरमान झालं, सगळं झालं. There was everything, हा, राजाचा आराम करण्याची अवस्था निघून गेली. and the king, state of the king to rest was gone. त्याच्या महालामध्ये पण तो तळमळत होता. He was also restless in his तो palace. अस्वस्थ होता. He was restless. पण दानिएल आराम करत होता. Daniel was resting. काय आराम करत होता तो? How was he resting? तो आपल्या खोलीमध्ये गेला. He went into his room, येरुशलेमेच्या दिशेने खिडक्या उघडल्या. opened the windows towards प्रभूची Jerusalem, आराधना करू लागला. praised the Lord, प्रार्थना करू लागला नित्यक्रमाप्रमाणे. prayed the Lord as usual. प्रार्थना करणं, प्रभूची आराधना करणं ही देवाच्या लोकांची आत्मिक आरामाची वेळ. And that is the हालेलुया, हालेलुया. कारण जितकं तुम्ही उपासना कराल तुम्हाला एक विसावा मिळणार आहे. जितकं तुम्ही प्रार्थना कराल तितकं तुम्हाला आराम मिळणार आहे. मग तुमची आरामाची वेळ कुठली आहे सांगा बरं? सांगी उपासनेची वेळ, बरोबर का नाही? हा, ती वेळ खरी आराम, आत्मिक आराम. हा, मग दानिएला काय त्याच्यामध्ये भय होतं का, निर्माण झालं होतं का? नाही. तो ठीक आहे, फरमान निघालं, काय असेल ते असेल, नित्यक्रम मी सोडणार नाही. माझी अमुक वेळ झोपेची वेळ आहे, मी झोपणार आहे. And Daniel did not say that there is a decree against me, but he continued his daily routine. हा, मग इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल And the Prime Minister of England, Churchill, आणि दुसऱ्या महायुद्धाचा भयंकर प्रसंग चालू होता. there was a World War II, सगळं जग त्याच्यामध्ये आणि भरडलं गेलं होतं. and the entire world was involved. आणि काही प्रमुख राष्ट्र एकत्र आली And some main nations आणि came together. हिटलरच्या विरोधात त्यांनी आणि युद्ध पुकारलं.
and they declared a war against Hitler. त्या प्रमुख राष्ट्रांपैकी इंग्लंड एक होतं. And from the main chief nations was आणि England. मग हे जे पंतप्रधान होते, And this prime minister, आता पहा भयंकर का युद्ध दुसरं महायुद्ध चालू there आहे. was World War II. पण हे जे पंतप्रधान आहेत, This prime आता minister, सगळं नियोजन करणं राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान त्यांच्याकडे असतं. and all the decision making was to him. आणि विन्स्टन चर्चिलचा त्याचा एक स्वभाव होता. And it was the nature of Winston Churchill. दुपारी 1 ते 4 किंवा काय त्याची त्यांची जी वेळ ठरली होती ती ते झोपत होते. In an appointed time, he used to sleep. आणि मग त्या भयंकर अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये सुद्धा In that deadly situation of त्यांची war, जी दुपारची झोप येईल का त्याची असेल 1 ते 4 his appointed time of sleep, आणि ते त्यावेळेत पण झोपायचे. he used to sleep. आणि मग त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगून ठेवलं He होतं, told his commander, इंग्लंडवर बॉम्ब जरी टाकला हिटलरनी even if Hitler puts a bomb तरी in मला England, उठवायचं नाही, do not wake me up. माझी ती झोपेची वेळ It is the आहे. time of my sleep. मग इतकं त्यांना आराम, ती वेळ त्यांच्या आरामाची वेळ. That was the time of his पण rest. त्यांच्या आणि त्यांनी इतका अतिशय नियोजन त्या युद्धाचं केलं होतं. He had planned it so well. आणि ते जे काही त्या दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे जे शिल्पकार होते त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. And the chief ones who were participated in the World War II, his पण name was आराम mentioned. करायचं त्यांनी काही सोडलं नाही. But he did not leave त्याही the rest. कठीण प्रसंगामध्ये दुपारी 1 ते 4 आराम. In that difficult situation, he used to sleep in that time. हालेलुया. कारण का बरं सांगतो तुम्हाला, Reason, जितकं तुम्ही मेंदू शांत ठेवाल the more you are at peace, तितकं त्याच्यामध्ये आयडिया येऊ लागतात. the more ideas will emerge out of it. मेंदूला तुम्ही ताण दिला, If you stress a lot, सगळं तिथल्या तिथं ब्लॉक. everything will become a मग block. आता काय काय उद्योगपती म्हणतात की 18 तास काम करा म्हणजे राष्ट्र पुढे जाईल. And some businessmen say work for 18 hours and the ते nation जे will कोणी ते develop. उद्योगपती त्यांना मी सांगतो 18 तास जर तुम्ही लोकांना काम करायला लावलं तर सगळं राष्ट्र असाध्य व्याधीने ग्रस्त होऊन जाईल. And I'm telling them, if you tell people to work 18 hours, it will all be destroyed. कारण कोणाचा मेंदूच चालणार नाही, Because nobody's brains would work. शास्त्रज्ञाचा मेंदू चालणार नाही, And the mighty नवीन people, शोध लागणार नाही, no scientist will be able to डॉक्टरांचा work. मेंदू चालणार And नाही, doctors' brains would ह्या not work. रोगाचं औषध त्या रोग्याला देतील. The medicine of one disease, he'll give it to another. बरोबर आहे की नाही. पण तोच जर त्याने आराम केला, But if he rests, इतके तास काम इतका तास आराम, appointed time work and appointed time मेंदूला rest, चालना, and the brain receives strength, नवनवीन आयडिया and the येतात. new ideas emerge. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. म्हणजे आराम हा फार महत्वाचा आहे. So rest is extremely आणि important. आमच्यासाठी आत्मिक आराम तर फार And महत्वाचा for आहे. us, a spiritual rest is आणि तिथं important. तुम्हाला आराम करायला कुठल्या प्रकारचं लिमिट नाही. And there is no limitations for that spiritual 6 rest. तास आराम करा Rest for 6 hours. म्हणजे काय करा, So what does it mean? 6 तास उपासना करा, Worship the Lord for 6 5 hours. तास आराम करा, Rest for 5 hours. म्हणजे काय करा, Meaning, 5 तास प्रार्थना करा. pray for 5 hours. हालेलुया. Hallelujah. आता किती लोकांना किती आराम घ्यायचा आहे तुम्ही तुमचं ठरवा. It is up to you how much you want मग to rest. दानियेलाच्या विरोधात फरमान निघालं There was a decree against Daniel, आणि तू सगळीकडे बघून आराम करशील, निर्भय होशील. and you'll rest in safety. तो मस्तपैकी आपल्या खोलीमध्ये गेला, He went into his room, यरूशलेमच्या दिशेने खिडक्या उघडल्या opened windows towards आणि Jerusalem, मग त्याने आराम करायला सुरुवात केली. then he started to म्हणजेच rest. प्रार्थना And केली. he started to pray. हालेलुया. Hallelujah. आणि त्याचा तो आराम, हालेलुया, त्यासाठी देवानं अद्भुत कार्य केलं. सिंहाची तोंड बंद करून टाकली. and God did wonders through that rest that he पौल sealed आणि the mouths of पौल lions. आणि सिला तुरुंगामध्ये टाकले. Paul and Silas were in prison. मध्यरात्रीची वेळ होती. It was midnight. त्यांच्या पायामध्ये बेड्या होत्या, बांधलेली अवस्था होती. There were fetters in their feet. आता अशा वेळेस आराम कोणाला जमेल का? Can anybody rest in that पण पौल situation? आणि सिलाने आराम केला. But Paul and Silas का rested. आराम केला? What was that rest? प्रभूची उपासना केली. Praise the Lord. जितकी उपासना The more praise, मनाला विसावा. the satisfaction. म्हणून त्यांच्या शरीराला वेदना होत्या त्या त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं, कारण उपासनेच्या द्वारे त्यांच्या मनाला एक विसावा, एक आराम मिळत होता. They did not pay attention to the wounds on their feet because of praise and worship they had peace. मस्त त्याने आराम करायला सुरुवात केली, म्हणजे उपासना करायला सुरुवात केली. They started to rest means they started to worship, तुरुंगाचं फाउंडेशन डगमगलं and the foundation of the पाय prison was shaken. डगमगले. It was shaken, आणि त्यांच्या बेड्या तुटून पडल्या and the fetters were आणि ते dismantled, मोकळे झाले. and they were delivered. हालेलुया. आत्मिक आराम तुम्हाला बंधनातून मुक्त करतो, मोकळं करतो. हालेलुया. Spiritual rest delivers you from bondage. हालेलुया. म्हणून जितकी तुम्ही उपासना कराल तुम्हाला मोकळं होण्याचा अनुभव मिळेल. The हालेलुया. more you worship, you'll receive the experience एखाद्या of freedom. व्याधीने तुम्ही बांधलेले असाल, If you are in bondage by disease, आराम करा, म्हणजे उपासना करा, देवाची आराधना करा, rest means worship the God. तुम्हाला मोकळीकतेचा अनुभव देईल. You'll experience आणि freedom. जे नाही ते असल्यासारखं आज्ञा करणारा तो देव आहे. He's a God who जे अवयव तुमचे निकामे झाले असतील, जे आता नाहीत, बोल की बा,
He commands those things that do not exist as though they did. जे आता अस्तित्वात नाहीत किंवा जिवंत नाही, The organs that are not देव working, त्याला अस्तित्वात आणेल. God will make as though they did. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभू मध्ये आराम करा, म्हणजे उपासना करा, प्रार्थना करा. Rest in God means praise, worship, and pray. शद्रक मेशक अबेदनगो, Shadrach, Meshach, and Abednego. त्यांना भीतीदायक फरमान There निघालं. was a fearful decree against them. They rested. ते काही असो, Whatever that may आम्ही be, नमन करणार नाही. we will not bow down. आम्ही एकालाच नमन करणार, We'll only bow down. सेनाधीश परमेश्वर. Only bow down आम्ही to the त्याची Lord. आराधना We'll करणार, worship Him. आम्ही त्याची उपासना We'll praise करणार. Him. अहो त्यांचा आरामाला तर देवाने इतकी मस्त अद्भुत कार्य केलं. संपूर्ण 7 पट तप्त भट्टी ती एकदम कोड AC करून टाकली. God हालेलुया. did mighty wonders that the 7 times hotter furnace, God made it cool as an AC. आराम करणाऱ्या माणसाला AC मध्ये मिळालं कसं काय असणार आहे बघा. If a man gets AC while resting, आणि देवानं त्यांना AC मध्ये ठेवला. God kept them in a safe place. सर्व काही शांत, Everybody was at peace. आराम. There was हालेलुया. rest. अहो कष्ट्यानी भाराक्रांत जन हो, All you who labor and तुम्ही are heavy सर्व burden, मजकडे या, come to me म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. and I will give you rest. हालेलुया. Hallelujah. आणि विसावा काय आहे प्रियानो? And what is this rest? निरंतर प्रभूची स्तुती करा, Praising Him forever. निरंतर आराधना Continually करा, त्याच्या praising. शास्त्रामध्ये रममान व्हा, Delight in the word. अहोरात्र त्याच्या वचनाचं मनन करा. Meditate in it day and night. हाच तुमच्यासाठी आरामाचा क्षण आहे. This is the time of rest for you. हालेलुया. Hallelujah. तुमच्या देहाला, तुमच्या आत्म्याला, तुमच्या जीवाला पूर्णपणे स्वास्थ्य देणारा तो आहे. He's a God who gives health to your body, म्हणून soul, and तिथे spirit. लिहिलंय तू आराम पावशील. वाचा ते वचन आता. तुला उमेद प्राप्त तुला झाल्याने उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील. तू निर्भय होशील. तू चोहोकडे पाहून तू चोहोकडे पाहून, चारी बाजूला पाहून काय करशील? निर्धास्त आराम करशील. निर्धास्त आराम करशील. समोर राजा, इकडं सैन्य, तिकडं सैन्य, भट्टीमध्ये टाकणारे आणि सैन्य जो उभे आहेत, पण तो चोहोकडे पाहून त्याने काय केला? आराम केला. हालेलुया. त्याने दानिएलाने फरमान वाचलं, सगळं काय झालं, रूम मध्ये जाऊन काय केलं? आराम केला. हालेलुया. कारण खरं फरमान निराना तो वरती त्याचा देव आहे. हालेलुया. आणि त्याच्या देवाने फरमान काय काढलं? दानिएला घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. हुज रिपोर्ट विल यू बिलीव? वी शॅल बिलीव द रिपोर्ट ऑफ द लॉर्ड. हालेलुया. हिज रिपोर्ट सेज आय एम healed. His report says I am filled. His report says free. आणि नंतर victory. His report says victory. हालेलुया. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. हे गीत आपण गाऊयात. तत्पूर्वी ते वचन पूर्ण करा. आपला अर्धवट नको व्हायला. चौकडे पाहून निर्धास्त, चोहोकडे पाहून निर्धास आराम करशील. निर्धास्त आराम करशील. 18 वाचू. हा नाही बस हा बरोबर. सगळं लक्षात आलं. उमेद प्राप्त झाल्यानं हे मिळणार आहे. आशा, प्रभूची आशा, देवापासूनची आशा. आणि आमचा देव हा आशेचा देव आहे. या आठवड्याचं वचन रोमकराचं पत्र 15वा अध्याय आणि त्याचं 13व वचन. हाल एकदा वाचूयात. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात आणि गीत गाऊन आपल्या देवाला धन्यवाद देऊयात. हाल. आता आशेचा देव, आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात, तुम्हास विश्वास धरण्यास सर्व थैव हर्षभरीत सर्व थैव हर्षभरीत व शांतीपूर्ण करो. व शांतीपूर्ण करो. असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. विपुल आशा प्राप्त व्हावी. आमेन म्हणा जोरा. हालेलुया. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. आमचा देव चांगला आहे, त्याची दया